हेलो, हेलो, अरे आवाज येतोय का? येस सर. हा, 2 मिनिटं फक्त. कुठपर्यंत आलेलं बाळानं आपलं? हॅलो, कुठपर्यंत आलेलं? हो रे, काय विचारतोय? हॅलो, शेवटचा पॉइंट कुठला चालू होता? लास्टचं एक्झाम्पल सांगता का? हॅलो, माझा आवाज येतोय का? हर्षवर्धन, लास्टचं एक्झाम्पल कुठलं होतं? धनश्री, कुठं आलेलं आपलं शेवटी? कसं व्हायचं, अवघड आहे बाबा. याचा अर्थ एक पण लिहून घेत नाही, एक पण हे करत नाही, असं होत.
हॅलो, अरे बाळांनो, शेवटचे एक्झाम्पल कुठलं घेतलेलं? सोपा क्वेश्चन विचारलाय. रोल नंबर 1 5. शेवटी कुठलं एक्झाम्पल चालू होतं आपलं? Integral of 0 to t e raised to minus q into u cube. e raised to minus u into u cube. ठीक आहे. पुढचे घ्या. फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रल 0 to t e raised to minus 3u sin 4u du. e raised to minus 3u sin 4u du. आता या केस मध्ये एफ ऑफ टी काय घेणार तुम्ही? एफ ऑफ टी काय घेणार? sin 4u. Sin 4u. sin 4u घेण्यापेक्षा हा पूर्ण घ्या. का सांगतो तुम्हाला? e raised to minus 3t u घ्यायचा नाही. टी मध्ये लिहिलंय ना मी. हॅलो हॅलो, Yes, sir. टी मध्ये लिहिलेलं आहे म्हणजे e raised to minus 3t sin 4t. आता याच्यामध्ये e raised to न मल्टिप्लाय आहे म्हणजे कुठली प्रॉपर्टी आली? फर्स्ट शिफ्टिंग. मग फर्स्ट शिफ्टिंग उरल्यानंतर इथे काय उरतंय? sin 4t. लेट g of t इक्वल टू sin 4t किंवा डायरेक्टली असं जरी लिहिलं तरी चालेल. g of t नाही म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, आपण नेहमीच्या पद्धतीनं जाऊ. पुन्हा हे नको गडबड करा. g of t इक्वल टू काय आलं? sin 4t आलं. l of g of t l of sin 4t. l of sin 4t. हॅलो, काय तर by a square plus 16. 4 divided by a square plus 16. L of e raised to minus 3t g of t. काय आलं? किंवा इथं बाय फाय शिफ्टिंग प्रॉपर्टी म्हणा नेहमी पद्धतीने. काय येणार? बाय फाय शिफ्टिंग प्रॉपर्टी. हा सांगा.
हॅलो. बाय फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी सांगा. S is replaced by S plus 3. S is replaced by S plus 3. G of t म्हणजे sin 4t लिहितो मी. 4 divided by S plus 3 bracket square plus 16. पुढं पुढं हॅलो. बोला की. हॅलो. हॅलो बाळानो. आता काय राहिले तुमचं इंटिग्रेशन प्रॉपर्टी ना. Yes, sir. मग इथं म्हणायचं बाय लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रल. काय सांगते लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रलची प्रॉपर्टी. ह्याला आपण फाय ऑफ एस म्हणतो बरोबर का. वर जी काढलेल्या व्हॅल्यू त्याला फाय ऑफ एस म्हणतो. एल ऑफ Yes, sir. इंटिग्रल 0 to t एफ ऑफ यू डी यू इज इक्वल टू काय तर 1 upon S. 1 अपॉन एस फाय ऑफ एस. व्हॅल्यू पुट करा. एफ ची टाका व्हॅल्यू काय ते एल ऑफ इंटिग्रल 0 to t e raised to minus 3u sin 4u du is equal to 1 by s one by s 4 upon s plus 3 bracket square plus 16. कहते हेलो हेलो. Yes, sir. Yes, sir. हेलो
हॅलो बाळानो. नेक्स्ट घ्या. त्याच्यामध्ये काय अडचण आहे का आता? हॅलो, काय विचारतोय? No, sir. त्याच्यामध्ये काय अडचण आहे का? नेक्स्ट घ्या. फाइंड लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रल 0 to t sin u upon u du. एफ ऑफ टी काय घेणार? हॅलो, एफ ऑफ टी काय घेणार या केस मध्ये? हा घ्यायचा ना, साइन यू अपॉन यू. Yes, sir. साइन टी अपॉन टी. पुढं हॅलो, G of t equal to जी ऑफ टी इक्वल टू काय करायचं? साइन टी घ्यायचं. पुढं हा L of G of t equal to 1 upon a square plus 1. एल ऑफ साइन टी म्हणजे 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस 1. बाय Effect Division of by- division by t. by t, by effect of division by t, we get काय येतं रे डिव्हिजन बाय टी चं? त्याला आपण काय म्हणतो? Phi of आता याला प्रत्येक ठिकाणी फाय म्हणण्यापेक्षा याला जी ऑफ एस म्हणतो मी. चालतंय? हॅलो, फायच्या ऐवजी जी लिहिलं. हा, इफेक्ट ऑफ डिव्हिजन बाय टी सांगा. एल ऑफ जी ऑफ टी बाय टी काय तर फॉर्म्युला? integration s to infinity. एस टू इन्फिनिटी 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1, सॉरी, जी ऑफ एस टी एस. इथे एक काम करा, कॅपिटल जी घ्या स्मॉल घेण्याच्या ऐवजी. कॅपिटल जी ऑफ एस जी ऑफ एस टी एस. Integration s to infinity 1 upon a square plus 1. एल ऑफ साइन टी अपॉन टी इक्वल टू इंटीग्रल एस टू इन्फिनिटी 1 अपॉन एस
स्क्वेअर प्लस 1 ds. tan inverse s. Tan inverse s to infinity. म्हणजे काय येतं? tan inverse infinity minus tan inverse s. Tan inverse infinity minus tan inverse s. ह्याचं f of t येतं pi by 2 minus tan inverse s. पाय बाय 2 मायनस टॅन इनव्हर्स. आणि आता काय राहिलं रे? by Laplace transform of integral. बाय लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रल म्हणा खाली. बाय लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रल. सांगा. L of integral 0 to f of t du. f of u du म्हणायचं. जर f of t लिहिणार असेल तर तिथं ठीक आहे 1/s phi of s. मग व्हॅल्यू पुट करा. काय तर सांगा. sin u upon u du is equal to 1 upon s pi by 2 minus tan inverse s. किंवा काही जण हेच कसं लिहितात म्हणून सांगितलेलं मी तुम्हाला. 1/s cot inverse s. बरोबर का? MCQ ला दोन्ही पैकी कुठल्याही पद्धतीने दिलं जाऊ शकतं. क्वेश्चन पेपर मध्ये काय अडचण होती का? No sir. झालं? हॅलो. काय अडचण आहे का त्याच्यात? No sir. समजलं हे? Yes sir. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रल मध्ये कोणाला अडचण आहे अजून?
हॅलो, काय विचारतोय? No, sir. ठीक आहे. मुलांच्या मध्ये गोविंद पवार, Yes, sir. काय अडचण? No, sir. रोल नंबर 44 अजय, Yes, sir. बोला की. नाही सर. 27, 27, ठीक आहे. नेक्स्ट घ्या. हेविसाइड युनिट स्टेप फंक्शन. हेविसाइड युनिट स्टेप फंक्शन. हेविसाइड एच कॅपिटल काढा. हेविसाइड युनिट स्टेप फंक्शन, ह्याला फक्त युनिट स्टेप फंक्शन पण म्हटलं जातं. हेविसाइड युनिट स्टेप फंक्शन. The function defined by h of t minus a the function defined by h of t minus a equal to 0 for t greater than a, sorry, t less than a and h of t minus a equal to 1 h of t minus a equal to 1 for t greater than or equal to a, greater than or equal to a. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काढा इथं, असंच ना. Yes, sir. त्याचा लाईनचा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए. बघा, टी लेस दॅन ए साठी 0 असतं फंक्शन आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए साठी
1 असतं. हे असं पण लिहितात बरं का. एच ऑफ टी मायनस ए इक्वल टू 0 इक्वल टू 1 असं पण लिहितात. काही जण असं पण लिहितात. कळते का? हॅलो. Yes, sir. कुठल्याही पद्धतीनं कळ पाहिजे. इच कॉल हेविसाइड युनिट स्टेप फंक्शन किंवा फक्त युनिट स्टेप फंक्शन पण म्हटलं जातं त्याला. हेविसाइड युनिट स्टेप फंक्शन. Note, if small a equal to 0, then unit step function is defined by, कसं येईल रे? जर a ची व्हॅल्यू 0 असेल तर काय येईल? हॅलो. a ची व्हॅल्यू 0, t मायनस 0 काय येणार? T. म्हणजे इथं t लेस दॅन 0, t ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू a. t greater than or equal to 0. याच्यात काय अडचण आहे? हॅलो. No, sir. फंक्शन व्यवस्थित लक्षात ठेवा, गडबडीत विसरून जात ते. खाली म्हणा लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ हेविसाइड युनिट स्टेप फंक्शन. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ हेविसाइड युनिट स्टेप फंक्शन. Laplace transform of Heaviside unit step function. इकडे बघा, काही जण गपलत करतात विनाकारण. हे सिंगलच फंक्शन आहे, दोन्हीला इक्वल टू 1 ह्या पद्धतीनं पण लिहिलं जातं. कळतंय का? हॅलो. कळतंय का? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. हा. एच ऑफ टी मायनस ए इक्वल टू 1 बाय एस ई रेश टू मायनस एस. याचा आन्सर काय येतं? 1 बाय एस ई रेश टू मायनस एस. ए ची व्हॅल्यू 0 असेल तर 1 upon S.
ए ची व्हॅल्यू 0 असेल तर काय येतं 1/s येतं. L of h of t इक्वल टू 1/s येईल. e रेज टू 0 म्हणजे 1 येईल. बरोबर का? पुढं L of f of t इंटू h of t मायनस a. L of f of t इंटू h of t मायनस a. e रेज टू मायनस as बाहेर काढायचं. f मध्ये t इज रिप्लेस्ड बाय a प्लस t किंवा t प्लस a लिहिलं तरी चालेल. कसं आहे a प्लस t. त्याच्या पुढचा फॉर्म्युला आहे L ऑफ f ऑफ t मायनस a h ऑफ t मायनस a. इथं e रेज टू मायनस as L ऑफ f ऑफ t येतं. L ऑफ f ऑफ t. ह्या दोन्ही मध्ये जर a ची व्हॅल्यू 0 ठेवली तर काय येईल रे? L of f of t, h of t equal to L of f of t. L ऑफ f ऑफ t. क्वेश्चन लिहा. फाइंड लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ फॉलोइंग फंक्शन. पहिलं बघा L ऑफ साइन t इंटू h ऑफ t कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये बसते रे हे? साइन t इंटू h ऑफ t कुठला फॉर्म्युला ऍप्लिकेबल होतो याला? हॅलो, कुठला फॉर्म्युला ऍप्लिकेबल होतो याला? हॅलो, Multiplication. अरे शेवटचा फॉर्म्युला बघा की काय सांगितलं शेवटच्या फॉर्म्युल्यामध्ये.
इंटिग्रल एल ऑफ एफ ऑफ टी इंटू एच ऑफ टी असेल तर काय येतं? एल ऑफ एफ ऑफ टी. इथं काय आहे? साइन टी इंटू एच ऑफ टी आहे. एफ ऑफ टीच्या जागी काय झालं? साइन टी. मग काय येणार? एल ऑफ साइन टी येईल ना हे. येस. एल ऑफ साइन टी काय येतं? 1/s² + 1. पुढं एल ऑफ टी मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एच ऑफ टी मायनस 3. सोपं करतो. ह्याचा आन्सर काढायचा आहे तुम्हाला. पुढच्या याच्यावर घेतो. जास्त टेन्शन घेऊ नका. एल ऑफ टी मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एच ऑफ टी मायनस 3 असं दिलेलं आहे तुम्हाला. मी याला एफ ऑफ टी म्हणतो. कन्सिडर सॉरी एफ ऑफ टी मायनस 3 म्हणतो. एफ ऑफ टी मायनस 3 इक्वल टू टी मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. हॅलो, हे कळलं का? हॅलो हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो. येस सर. येस सर. मग आता इथं टी मायनस 3 ऐवजी टी टाका. मग इथं जर टी टाकत असेल तर इथं पण टी टाकावं लागेल. टी स्क्वेअर झालं. म्हणजे तुम्हाला लाप्लास ट्रान्सफॉर्म कशाचं काढायचं आहे? एल ऑफ एफ ऑफ टी मायनस 3 एच ऑफ टी मायनस 3. किती नंबरचा फॉर्म्युला आहे रे? बघा इकडं. एल ऑफ एच ऑफ टी मायनस ए एच ऑफ टी मायनस ए च्या जागी 3 आहे. म्हणजे काय येणार? ई रेश टू मायनस 3s एल ऑफ एफ ऑफ टी. बरोबर का? येस सर. करा. इक्वल टू ई रेश टू मायनस 3s एल ऑफ एफ ऑफ टी. एफ ऑफ टी ची व्हॅल्यू टाका. टी स्क्वेअरचे सांगा डेरिव्हेटिव्ह, सॉरी लाप्लास ट्रान्सफॉर्म. 2 फॅक्टोरियल अपॉन एस रेश टू 2 + 1. बरोबर का? म्हणजे 2 ई रेश टू मायनस 3s अपॉन एस क्यूब आन्सर येईल त्याचं. कळते काय? येस.
हॅलो, हॅलो बाळानो, याच्यात काय अडचण आहे? नो सर. लिहून झालंय काय? येस सर. खाली घ्या. एक्सप्रेस एफ ऑफ टी इक्वल टू 0 लेस देन टी लेस देन 2 इक्वल टू टी माइनस 2 ब्रैकेट स्क्वेयर फॉर टी ग्रेटर देन और इक्वल टू 2. एक्सप्रेस लिहिलं का? हॅलो, हॅलो, हॅलो. येस सर. इन टर्म्स ऑफ एक्सप्रेस एफ ऑफ टी लिहिलं असेल, त्याच्या खाली लिहा इन टर्म्स ऑफ हेवीसाइड युनिट स्टेप फंक्शन. इन टर्म्स ऑफ हेवीसाइड युनिट स्टेप फंक्शन and find L of f of t. Find L of f of t. Find L of f of t. Question लिहिला? हॅलो, क्वेश्चन लिहिला का? हॅलो सर रिपीट सांगा एकदा. एक्सप्रेस हा क्वेश्चन लिहा एफ ऑफ टी इक्वल टू 0 0 लेस देन टी लेस देन 2 टी माइनस 2 स्क्वेअर टी ग्रेटर देन और इक्वल टू 2 इन टर्म्स ऑफ हेवीसाइड युनिट स्टेप फंक्शन. हे दिलेलं फंक्शन युनिट स्टेप फंक्शन मध्ये कन्वर्ट करा आणि मग त्याचा लाप्लास ट्रान्सफॉर्म फाइंड आउट करा असं सांगितलं. अँड फाइंड एल ऑफ एफ ऑफ टी. लिहिलं का? मला युनिट स्टेप फंक्शनची डेफिनेशन सांगा. बरं क्वेश्चन लिहिला का अगोदर ते सांगा पहिल्यांदा. येस सर. हा, मग आता खाली आन्सर मध्ये लिहा लेट एफ ऑफ टी इक्वल टू 0 0 लेस दॅन टी लेस दॅन 2 इक्वल टू टी मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर टी ग्रेटर दॅन और इक्वल टू 2. आता युनिट स्टेप फंक्शन काय असते सांगा? एच ऑफ टी मायनस ए इक्वल टू काय असतं? एच ऑफ टी मायनस ए इक्वल टू 0 हा for t less than a. टी लेस दॅन ए आणि इक्वल टू 1 फॉर टी ग्रेटर दॅन और इक्वल टू ए. बरोबर आहे? Yes. ए च्या ऐवजी 2 घेतलं तर इथं काय होणार? T less than 2. Or इक्वल greater टू than 1. 2. बरोबर. Yes. इथं टी लेस दॅन 2 ला टी लेस दॅन 2 आलेला आहे, ग्रेटर दॅन 2 ला ग्रेटर दॅन 2 आलेला आहे. एक्स्ट्रा काय आहे?
t-2 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. हॅलो हॅलो येस सर. मी आहे याच्या t-2 ला t-2 ब्रॅकेट स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं. 0 ला कशानेही मल्टिप्लाय केलं काय येतं? 0. 1 ला t-2 न केलं तर t-2. t-2 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर का? इट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज कसं एक्सप्रेस करणार ते मग? f of t इज इक्वल टू t-2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू h of t-2. काय अडचण? हॅलो नो सर. आता हे नेहमी लक्षात ठेवा, इथं जो आहे t<2 आणि इथं t>2 हा 2 म्हणजे a झाला, म्हणजे याच्या t-a आणि इथं t-a स्क्वेअर आहे, त्याला फक्त मल्टिप्लाय करायचं. लक्षात आलं का? हा. पुढं आता f of t इक्वल टू t-2 ब्रॅकेट स्क्वेअर h of t-2 आलं. पुढं मग याला f of t काढायचं आहे मला. काय येणार? l of t-2 स्क्वेअर h of t-2. 3 नंबरचा फॉर्म्युला आहे ना इथे? 3 नंबरचा फॉर्म्युला बघा, सॉरी 4 नंबरचा. दोन्ही सेम असताना इथं a ची व्हॅल्यू किती आहे रे आपल्या एक्झाम्पल मध्ये? 2 म्हणजे e⁻²s l of f of t. f of t म्हणजे इथला t-a रिप्लेसड बाय t करायचा. मग इथं काय येणार सांगा बरं? l of e⁻²s l of हा t-2 रिप्लेसड बाय t करायचा. काय येतंय? t स्क्वेअर. कळतंय का? हॅलो हॅलो हे समजतंय का? येस सर. l of t स्क्वेअर सांगा. 2/s³. 2 फॅक्टोरियल अपॉन s³ म्हणजे 2/s³ e⁻³ हे तुमचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे? लक्ष देत आहे? Yes, sir. ठीक आहे. e⁻² ना. सॉरी e⁻²s. अटेंडन्स द्या. रोल नंबर 1, 2, 4, 7, 8, 9, 10,
13, 17, 18, 21, 22, 24, 26, 30, 34, 35, 38, 39, 40, 41. ठीक आहे, लिहून झालंय का बाळांनो? Yes, sir. Yes, sir. चालेल, उरलेलं बघू उद्याच्या लेक्चरला. करू बंद? Yes, sir. काय अडचण नाही ना याच्यात? युनिट स्टेप फंक्शन मध्ये No, sir. ठीक आहे.